नमस्ते मित्रांनो, आज जे हनुमान केसरी मैदानामध्ये माऊली आणि बिबट्याने तृतीय क्रमांक पटकावलेल्या 3 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत. दादा, पहिल्यांदा आपला परिचय द्या, नाव सांगा. माझं नाव सायराज शेंडगे. बर. आणि हा बैल आदित्य राहुल दादा कुल, आमदार दौंड तालुका यांचा बैल आहे. बर. आणि ह्या बैलासाठी आम्ही एवढा संघर्ष केला. बर. आणि आज बैलाने आमचं पांग फेडलं. मित्रांनो, दौंड तालुक्याचे मान आमदार राहुल दादा कुल यांच्या दावणीचा हा बिबट्या आहे. दादा, पहिल्यांदा एक सांगा की बिबट्या का नाव ठेवलं याचं? बिबट्या आपण पहिले ज्यांच्याकडनं घेतलेला ना त्यांच्याकडे नाव होतं बिबट्या. बर. आता बिबट्या कुणाकडे असतो, कोण सांभाळतं, कुणाकडे असतो? बिबट्या आपल्याच गोट्या असतो. बरं. दादांच्या बंगल्यावर राहूमध्ये. बर. आणि राहूमधनं इकडं आत्ता सकाळी आला काय? हो, सकाळी आला. बर. दादा, तुम्ही एवढं राजकीय वारसा आहे राहुलदादांच्या कुटुंबाला, आणि शर्यत क्षेत्राकडे कसं काय वळाला? नाही, ते आमच्या आजोबांना पहिल्यापासून नाही का बैलांची आवड होती. हां. आणि हळूहळू नाही का ते ह्या क्षेत्रात उतरत गेला. बरं. आजोबा म्हणजे कोण? दादांचे चिरंजीव. दादांचे चिरंजीव. बरं. त्यांचं नाव काय पूर्ण? आदित्य कुल. आदित्य कुल, आदित्य भाऊ कुल यांना पण छंद लागला बघा मित्रांनो. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांचा बिबट्या आहे. आणि आज पायरा कसं काय करण्यात आला माऊलीचा त्याचा? बंटी ड्रायव्हर आहेत आमचे. बरं बरं बरं. बंटी ड्रायव्हर, बोला. बंटी ड्रायव्हर, काय सांगाल आज कसं काय माऊलीचा त्याचा पायरा करण्यात आला? इकडे मस्त नियोजन झालं. रात्री म्हणजे पार 8:30-9 वाजता अण्णांनी छोट्याने दोघांनी नियोजन केलं. बर. पायरा एक झालता, बर. पण ते काही कारणाने कॅन्सल झालता. बर. छोट्याने अण्णांनी लय जणांना फोन लावले रात्री. बर. पायरा केला त्यांनी, झालं साध्य झालं. आता कुलसाहेबांच्या दावणीला कोणते कोणते नंदीत? हा बिबट्या एक आहे, त्याचा पहिला एक बैल आहे. म्हणजे त्याला ज्यावेळेस छंद लागला त्यावेळेस त्यांनी चॉकलेट म्हणून एक बैल घेतलेला आहे. बर. तो एक बैल आहे. आणि अजून एक वासरू आहे छोटं. अजून एक वासरू. आणि आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद म्हणजे काय सांगायलाच नको. बरं. दादांना फोन झाला का नाही? हा, आलाय तो आता. बर. 2 मिनिटात पोहोचून येतो. बरं, 2 मिनिटात इथं पोहोचणार आहेत. मित्रांनो, आज तो बिबट्या आहे. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांच्या दावणीचं हे हत्यार आहे मित्रांनो. आणि हा दुसरा नंदी. अजून पहिल्या नंदीचं नाव काय म्हणाला? चॉकलेट आहे. आणि आपल्या समवेत अण्णा ड्रायव्हर आहेत वच्चे. काय सांगाल आज आदित्य भाई यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात? जे हनुमान केसरी एवढं जुनं मैदान आहे, ह्या मैदानामध्ये फायनल गुलालाचे मानकरी ठरला आहे, तृतीय क्रमांक पटकावला. काय सांगाल? आज त्याचा 2-3 वर्षाचा संघर्ष होता. बर. तो आज संघर्ष संपला त्याचा आदित्य. बर. संपला संघर्ष. अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी येते. बर. आणि तो आता येते पोचन 5-10 मिनिटात. बरं, पोचेल. बरं, चालते. आपण त्यांची वाट बघू, आता त्यांची मुलाखत घेऊ. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत आमदार राहुलदादा कुल यांचे चिरंजीव आहेत आदित्य भैया कुल आहेत. आणि त्यांच्या बिबट्यानं तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. दादा, आत्ताच तुमच्या नियोजनकर्त्यांनी सगळ्यांनी बाईट दिली. तुमची उत्सुकतेने सगळेजण वाट पाहत होते. दादा, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कधी पदार्पण केलं? 3 फेऱ्यामध्ये. आधी म्हणजे बंदीच्या आधीपासूनच माझ्याकडे बैल आहेत. बरं. आणि पंजोबनकडे आधीपासून बैल होतेच. बरं. हो. आजचा आनंद कसा आहे? आज सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की आमदार राहुलदादा कुल यांच्या सुद्धा दावणीची नंदी धावतात म्हणून. सगळ्यांना म्हणजे पहिली जी पिढी होती त्यांनी पाहिली होती तुमच्या आजोबांकडची बैल. त्यानंतर आता डायरेक्ट राहुलदादा नंतर तुम्हीच उतरलाय. तर काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, मला लहानपणीपासून आवड आहे. बर. त्याच्यामुळं ते जोपासण्याचं काम मी करतोय. बर. आणि आजचा आनंद कसा आहे? नाही, आजचा आनंद म्हणजे 2 वर्षांनी आज गुलाल भेटलाय. 2 वर्षांनी. बंदी हटल्यानंतर कोणते नंदीची खरेदी केली तुम्ही? चॉकलेट. आणि नंतर हाच चांगला लागला. सर्जा एक होता, पण त्याच्यानंतर हाच चांगला लागला. बिबट्या का नाव ठेवलं दादा तुम्ही? तर नाव अजूनच पहिले बिबट्या होतं. ज्यांच्याकडनं घेतलं. हो. आणि त्याचा त्या पद्धतीचं पळच आहे का? हो, बरोबर. मित्रांनो, पळ पण त्या पद्धतीचं आहे. मग आज घरी आईंना सांगितलं का नाही? दादांना सांगितलं का? हो, सांगितलं. दादा काय म्हणाले? खुश आहेत सगळे खुश आहेत. दादा, 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पदार्पण केलं. नवीन आल्यानंतर काय अनुभव होते? म्हणजे तुम्ही नवीन होता, तुमचा परंपरा जुनी, पण मात्र तुम्ही नवीन होता. काय अनुभव आली? म्हणजे संघर्ष खूप होतो क्षेत्रामध्ये. बर. हो. संघर्ष खूप. आणि संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण की आता त्याला घेतला पण जवळपास आमची 20 मैदान झाले. बर. 20 मैदानपैकी आता पण त्यांनी 3 वेळेस गट काढला. आणि आज 3 नंबर केला आहे. दादा, मी मध्यंतरी एक साधारणतः बंदीच्या अगोदर फार्म हाऊसला भेट दिली होती. तुमच्याकडे नामांकित ही पण आहेत, घोडे पण आहेत. हो, बरोबर. त्याचबरोबर श्वान पण आहेत. हो. सगळे म्हणजे दादांना पण खूप आवड आहे त्याची. तर काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, आम्ही आधीपासून शेतकरी असल्यामुळे त्याची आवड आम्हाला आधीपासूनच आहे. बरं. आता ह्या सगळ्या व्यापातनं कसं काय बैलगाडी शर्यत नाही म्हणजे तसं जमल तसं आता म्हणजे येत असतो मी 3-4 महिन्यात एखाद्या दिवसच फक्त. आणि कोण सहकार्य करतं, कसं आहे ते सगळेच. म्हणजे आता हा गोट्यावर सगळं बघतो बैलाचं. बर. आणि याकेच आपली एवढं आहेत सगळे, सगळ्यांचं
आजचा आनंद कसा आहे पण ते सांग. आणि आजचा आनंद खूप मोठा आहे माझ्यासाठी. आणि मला कधी वाटतं अपेक्षा नव्हती, म्हणजे आज तरी अपेक्षा नव्हती तो 3 नंबर करेल आणि एवढ्या चांगल्या गाड्यांमध्ये करेल. बरं. आणि जवळपास 750 गाड्या आल्या होत्या महाराष्ट्रभरात. हो बरोबर. हो आणि दादा पहिलाच गुलाल म्हणजे मीडियाच्या समोर येतोय हो तुमचा बरोबर. आणि पहिल्यांदाच बाईट देताय. काय हो. काय सांगाल ते? नाही काय सांगायचं म्हणजे लहानपणीपासून आवडच होती मला, हा. परंतु आता आला हा नशिबात आता म्हणून आला आपल्या दावणीला बर आणि तिने काही करून दाखवलं आज बर. आणि नक्कीच पुढे पण करेल. भविष्यात दौंड भागात तुम्ही एखाद दुसरं मैदान घेताना हो हो नक्की 100% आमचं चाललंय आता, बर आम्ही भरवणार आहे एवढं. भरवणार आहे. बरं चालतंय. तुमचं अभिनंदन. हो. क्षेत्रात तुम्ही आला आहात. हो. युवकांना पण चांगलं मार्गदर्शन कराल. हो धन्यवाद दादा. हो धन्यवाद.